सावनेर खापा महामार्गावर कोदेगाव पेट्रोल पंपाजवळ वळण रस्त्यावर दुचाकी व चारचाकी कारच्या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार 14 जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली। या अपघातात धीरज रणधई वय 23 वर्ष व गुंडेराव दियेबार वय 49 वर्ष हे दोघे गंभीर जखमी झाले असून ते सालई मोकासा तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहेत। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खाप्यावरून धीरज व गुंडेराव हे दुचाकीने सावनेरकडे जात असताना सावनेर कडून खाप्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या चारचाकी कार चालकाने कोदेगाव पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने दुचाकीला जबर धडक दिली आहे। ही धडक एवढी जबर होती की दोघेही दुचाकीसह डिवायडरवर जाऊन आदळले। या घटनेतील जखमींना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून या प्रकरणाचा अधिक तपास खापा पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता किशोर गणवीर, सावनेर, नागपूर।